कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत इंडिया आघाडी सार्थ आणि समर्थ पर्याय देण्यात येईल अशी ग्वाही माजी महापौर आणि शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे के पवार यांनी टीव्ही नेक्स्ट मराठीशी बोलताना दिली। गेल्या 4.5 वर्षापासून अधिक काळ प्रशासकीय राजवटीमुळे कोल्हापुरातील सर्व कामे ठप्प झाली आहेत। खराब रस्ते, आरोग्याची वानवा आणि पाण्याची टंचाई अशा तिहेरी संकटांना नागरिकांना सामोरं जावं लागलं आहे। त्यामुळे नागरिक सार्थ आणि समर्थ पर्याय शोधत आहेत आणि विविध घटक पक्षातील उमेदवार घेऊन आम्ही निश्चितपणे समर्थ पर्याय देणार आहोत। मात्र नागरिकांनी ही जबाबदारीनं आर्थिक अथवा छोट्याशा लाभाला बळी न पडता योग्य उमेदवाराला साथ द्यावी असं आवाहन त्यांनी केलं। गेले 4.5-5 वर्ष झाली कोल्हापूर महापालिका बरखासून या ठिकाणी आम्ही सातत्यानं निवडणुका घ्या म्हणत होतो, परंतु आज योग असा आला आहे की आता प्रभाग रचना पूर्वीचे मतदारसंघ शिंगल होते, त्यानंतर आता ज्या सरकारनं निवडणूक आयोगानं चौरसंघ मतदारसंघाची नियोजन केलेलं आहे। त्या प्रभागामध्ये ज्यांनी पूर्वी काही कामं केले आहेत, काही नगरपालिकेला महापालिकेला निवडून आलेत, काही त्या ठिकाणी त्यांना अपयश आलं, असे चांगले उमेदवार। कोल्हापूरचा विकास आता खड्ड्यामध्ये कोल्हापूर आहे, कितीतरी प्रशासनानं जरी सांगितले तर त्याच्यावर वचकच कोणाची नाही, कारण इथं महापालिकेला निवडून आलेले नगरसेवक नाही, त्यामुळे त्यांच्याकडं आम्हाला या ठिकाणी बघायचं नाही। या आत्ता जे गेले 4.5 वर्षे कसे काढलेत आमचं आम्हाला माहीत, आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीत चांगले सक्षम उमेदवार, काम करणारे, लोकांचे प्रश्न सोडवणारे आणि विकासासाठी मदत करणारे असेच उमेदवार आम्ही या ठिकाणी देणार आहे। इंडिया आघाडीच्या आता इंडिया आघाडीचे तुम्ही एक घटक आहात मोठे, आणि इंडिया आघाडी खरंच कोल्हापूरला एक पर्याय देणार का? चांगला पर्याय देणार आहे, कारण ते सगळे मिळून 32 हजाराचा मतदारसंघ येणार आहे। चांगले उमेदवार, सक्षम उमेदवार, चांगल्या त्या ठिकाणी संस्था काम करणारे असे चांगले उमेदवार आम्ही देणार आहोत। आम्हाला त्या पद्धतीच्या ज्या काही सूचना आल्यात पक्षाकडनं, शरद पवारांच्याकडनं, त्या आम्ही या ठिकाणी जनतेपर्यंत पोचून आमचा विश्वास निर्माण करण्याकरता आमचे उमेदवार चांगले देणार आहोत।